आजकाल सगळीकडेच उद्योजकता, स्टार्टअप याबद्दल खूपच चर्चा चालू आहे. पण हे नक्की आहे तरी काय? उद्योजकता हा आर्थिक प्रगतीचा कणा आहे, कारण त्यामध्ये नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशन, संशोधन आणि विकास, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास या गोष्टींचा समावेश होतो. पण तुम्हाला वाटत असेल स्टार्टअप आणि बिझनेस हे एकच आहे. येथेच तर चुकताय तुम्ही. स्टार्टअप म्हणजे एक नवीन व्यवसाय मॉडेल जे की नवकल्पक उत्पादन किंवा सेवा तयार करत असतात. त्यासाठी पुढील 3 अटी पूर्ण कराव्या लागतात. पहिली अट, कंपनीचे वय हे 10 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. दुसरी अट, वार्षिक उलाढाल ही 100 कोटींपेक्षा कमी असली पाहिजे. शेवटची आणि महत्त्वाची अट, नवीन व्यवसाय असावा पण तो पूर्वीच्या व्यवसायाचा एक भाग नसावा. किती सोपं आहे ना हे सगळं? चला तर मग आता तुम्हाला स्टार्टअपच्या जगात घेऊन जाते. यामध्ये पहिला टप्पा म्हणजे कल्पनांचा टप्पा. या टप्प्यात समस्या ओळखल्या जातात, बाजारपेठेतील गरजा आणि ग्राहकांच्या अडचणी समजून घेतल्या जातात. यावर आधारित एक नाविन्यपूर्ण कल्पना विकसित केली जाते. दुसरा टप्पा हा पडताळणीचा टप्पा. येथे मिनिमम व्हॅल्यू प्रोडक्ट म्हणजेच उत्पादनाची साधारण एक आवृत्ती तयार केली जाते. ही आवृत्ती बाजारात चाचणीसाठी आणली जाते, ज्यातून ग्राहकांचा प्रतिसाद आणि कल्पनेची व्यवहार्यता तपासली जाते. तिसरा टप्पा म्हणजे ग्राहक मिळवणे आणि महसूल निर्माण करणे. ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि बाजारपेठेतील प्रतिसादाचा अभ्यास करून उत्पादनाची विक्री सुरू होते. यामुळे महसूल निर्माण होतो आणि व्यवसायाला दिशा मिळते. चौथा टप्पा हा स्केलिंगचा टप्पा. स्केलिंग म्हणजे व्यवसायाचा विस्तार करणे, म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे, उत्पादनाची क्षमता वाढवणे आणि मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करणे. परंतु सर्व स्टार्टअप स्केलिंगच्या टप्प्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यामागचे एक मुख्य कारण म्हणजे नाविन्यपूर्णतेचा अभाव. संस्थापकाला बाजारपेठेची आणि ग्राहकांची योग्य समज नसते, हे एक मोठे कारण आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच स्टार्टअपच्या संधी आहेत. यामध्ये बाजाराशी जोडणी, निविष्ठा पुरवठा, यांत्रिकीकरण, आर्थिक सुविधा, गुणवत्ता राखणे, काढणी पश्चात व्यवस्थापन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन. आता स्टार्टअप सुरू करण्यासाठी महत्त्वाचे साधन लागते ते म्हणजे पैसा. मग हा पैसा आणायचा तरी कुठून? कृषी स्टार्टअपसाठी अनेक संस्था निधी पुरवतात. यामध्ये सरकारी योजना, विविध ॲग्री बिझनेस इन्क्युबेटर्स, व्हेंचर कॅपिटल कंपन्यांचा समावेश होतो. याशिवाय नॅशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट बोर्ड, राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार आणि ICR यांसारख्या योजनांची कृषी आधारित स्टार्टअप्सला मोठा पाठिंबा दिला जातो. यासोबतच काही खासगी व्हेंचर कॅपिटल कंपन्या सुद्धा ॲक्सेलरेटर स्टार्टअप्सला आवश्यक संसाधने आणि मार्गदर्शन तसेच निधी प्रदान करत असतात. आणि जे ग्रामीण भागातील स्टार्टअप्स आहेत यांसाठी खास योजना भारत सरकार राबवत आहे, जसे की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड, खादी आणि ग्रामोद्योग योजना, ॲग्री बिझनेस इन्क्युबेटर्स, स्टार्टअप इंडिया योजना, निधी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार, अटल इनोव्हेशन मिशन, ॲग्री क्लिनिक अँड ॲग्री बिझनेस सेंटर, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजना. आता जे शेतकरी कांदा व लसूण या पिकांमध्ये स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा बाळगत असतील त्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलायचे आहे. ते म्हणजे कांदा व लसूण संशोधन संचालनालयात येऊन भेट देणे. मात्र फक्त भेट देऊन उपयोग नाही. तिथे एक नोंदणी फॉर्म दिला जाईल, जो भरून तुम्हाला स्टार्टअप बाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल. त्यानंतर एक तज्ञ समिती तुमचा स्टार्टअप किती नाविन्यपूर्ण आहे आणि भविष्यात त्याला किती संधी आहेत यांचे मूल्यांकन करेल. जर तुमचा स्टार्टअप या निकषांवर खरा उतरला तर नोंदणी फॉर्मला मान्यता दिली जाईल. त्यानंतर तुमच्या सोबत एक करार म्हणजेच MOU केला जाईल. हा करार केल्यानंतर तुम्हाला एकदाच ₹5,000 शुल्क भरावे लागेल. जर तुम्हाला संस्थेमध्ये राहून तुमच्या स्टार्टअप बाबत सखोल शिक्षण घ्यायचे असेल आणि ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर कार्यालयीन जागा वापरायची असेल तर तुम्हाला महिन्याला ₹5,000 शुल्क भरावे लागेल. एकदा का तुम्ही ABIचे इन्क्युबेटी झालात त्यानंतर तुम्हाला विविध सुविधा, मार्गदर्शन मिळते. यामध्ये मुख्यतः तांत्रिक मार्गदर्शन, सल्लामसलत, पायाभूत सुविधा आणि नेटवर्किंग सुविधा यांचा समावेश होतो. संस्थेमध्ये येऊन तुम्ही तुमच्या स्टार्टअपशी संबंधित शंका मांडू शकता आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही थेट शास्त्रज्ञांसोबत संवाद साधून त्या सोडवू शकता. यामुळे तुमच्या स्टार्टअप्सला आवश्यक तो आधार मिळतो आणि तुमचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची प्रक्रिया सुलभ होते. आमच्या संस्थेमध्ये कस्टम हायरिंग सेंटर सुद्धा उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला प्रोसेसिंगसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री भाड्याने दिल्या जातात. यामध्ये प्रमुख यंत्रसामग्रींचा समावेश आहे, जसे की कांदा पावडर बनविण्याचे यंत्र, कांदा पेस्ट बनविण्याचे यंत्र, ओनियन ग्रेडर, पाश्चरायझर, कटिंग मशीन, डिहायड्रेशन यंत्र, ड्रोन तंत्रज्ञान. या सुविधेचा फायदा असा होतो की मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्यापूर्वी तुम्ही लहान स्तरावर या यंत्रसामग्रीचा वापर करून उत्पादन चाचण्या घेऊ शकता. यामुळे तुमची प्रारंभिक चाचणी खर्च कमी होऊ शकतो आणि व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यासाठी विश्वासार्हता निर्माण होऊ शकते.